हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हे पहा, माझ्याजवळ एक कस्टमरचं टॉप अल्टर करण्यासाठी आलेलं, परंतु ते बॉटम साईडला डिझाईन असल्यामुळे कट करून दुमडू शकत नव्हते. परंतु ही एक ट्रिक वापरून आपण बॉटम साईडला न कट करता डिझाईन ठेवून सुद्धा आपण व्यवस्थितरित्या टॉप अल्टर करू शकतो. आणि ही आयडिया मी तुमच्यासाठी उपयोगी येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तर हे पहा, बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला एखादा टॉप ड्रेस आवडलेला असतो, परंतु आपल्याला ते होत नाही किंवा लॉंग होत असतं, परंतु ते आपल्याला होत नसल्यामुळे आपण ते रिजेक्ट करत असतो. म्हणून त्याच्यासाठीच म्हटलं एक हा व्हिडिओ बनवावा. तर हे पहा, माझ्याकडे पण असं या पद्धतीचं एक टॉप आलेलं, ते मी कमरेच्या साईडला विसरून घेतलेलं आहे. दोन्ही पार्ट अलग करून घेते. जर अशा पद्धतीचा ऑप्शन असेल तर तुम्ही जरूर ही ट्रिक वापरून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हे पहा, इथं हात पण दिलेले आहेत. ते हात पण आपण लावणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हात पण आपण कसे जोडावे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मी हात पण काढून घेते. त्याच्यानंतर आपण दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत. एक खाली घेरचा आणि वरच्या आपल्या कंबर उंचीचा. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, इथून अर्धा इंच वरती कट करून घेणार आहोत, म्हणजे अर्धा इंच कमी करणार आहे. अशा पद्धतीने इथून मी कट करून घेणार आहे. तुम्ही पण तुम्हाला तुमच्या उंचीनुसार कमी जास्त करायचं असेल तर करून घेऊ शकता. तर इथं मला 2 इंचाचा फरक पडतोय, 2 इंच एक्स्ट्रा होते, म्हणून मी हे अर्धा आणि अर्धा 1 इंच आपला कट होईल. इथून अर्धा इंच आणि कमरेच्या साईडला अर्धा इंच, अशा पद्धतीने मी 1 इंच कट करून घेणार आहे. तुम्ही पण हे ट्रिक नक्की वापरून बघा आणि आपल्याला आवडत असलेला टॉप नक्की ट्राय करा. हे पहा, मी अशा पद्धतीने अर्धा इंच कट करून घेते. आणि हा आपला कंबरच्या साईडचा पार्ट आहे, वरील भाग, तो सुद्धा मी अर्धा इंच कट करून घेते. बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट अर्धा अर्धा इंच, म्हणजेच 1 इंच आपलं कमी झालेलं आहे उंचीसाठी. आणि आता हे पहा, फ्रंट साईडला फ्रंट साईड जोडून घेते. हा फ्रंट साईडचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे कट करून गेलेली आपली अर्धा आणि अर्धा 1 इंच प्लस हे आतून अर्धा आणि अर्धा 1 इंच शिलाईमध्ये जाणार, म्हणजे 2 इंच आपलं टॉपची उंची कमी होणार आहे. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने मी
आता ते दोन्ही पार्ट जोडून घेत आहे. त्याच्यानंतर आपला बॅक साईडचा पार्ट तो पण आपण अर्धा इंचावरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची असेल तर डबल शिलाई मारून घ्या. मी डबल पुन्हा एकदा मारून घेते. त्याच्यानंतर आपण बाही बघूया. तरी मी ऑलरेडी जो कापड होता त्याच्यावर मध्येच मी बाही बनवत आहे. 1 इंच आपण फोल्ड करण्यासाठी घेणार आहोत. अर्धा इंच आपण दुमडण्यासाठी जाणार आहे. मी 1 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर जी आपली बाही उंची असेल ती टाकायची. आता मी इथं 4.5 टाकते. अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन जाणार आहे कॅप हाईटच्या साईडला. तयार बाही 4 इंचाची होणार आहे. झाला. इथे बघा 1 इंचावरती शिलाई मार्जिन ठेवून आपण राहिलेल्या भागाचा अर्धा भाग एक करून घेणार आहोत. फोल्ड करून घेणार. अशा पद्धतीने आपल्याला निम्मे भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण 3 इंचावरती आपण रेषा आखून घेतलेली आहे. त्या 3चे 3 पार्ट करून अशा पद्धतीने आपण बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं पुन्हा 1 इंचावरती दुडती मारून अशा पद्धतीने आपण फ्रंट साईडचा पार्ट कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हात तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ते दुसऱ्या पार्टवरती पण ठेवून कट करून घेणार आहोत. फ्रंट साईडचा पार्ट म्हणजेच पुढील शेप. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही हात आपण तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघूयात हात कसे लावायचे ते. त्याच्यासाठी आपण 1 इंचावरती रेषा आखलेली ती आपण अर्धा इंच फोल्ड करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने अर्धा इंच करून 1 इंच आपण दुडती मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण लगेचच बाही जोडून घेऊयात. बाही जोडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण बाहीचा सेंटर काढून जोडून घ्यायचं आहे.
आणि अशा पद्धतीने आपण ड्रेस कंप्लीट करूयात. बाही जोडल्याच्यानंतर मी दोन्ही साईडने शिलाई मारून घेणार आहे. थँक्यू सो मच.